नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीचा मराठी विषय घेतलेला आहे. त्यामध्ये 25वा जो धडा आहे, नवा पैलू, या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर याच्या आधीचे जे सगळे स्वाध्याय आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय 6 मराठी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन सगळे याच्या आधीचे स्वाध्याय बघू शकता. चला तर मग आता आपण या धड्याच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न हो. आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई का करत होती? आणि याचं उत्तर बघा विद्यार्थ्यांनो. दवाखाना जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली होती. आजीचा नातू दिगू हा हळूहळू चालत होता. दवाखान्यात जात असताना आभाळ अगदी गच्च भरून आलेले दिसत होते. क्षणभरात पाऊस कोसळणार असे दिसत होते. पाऊस सुरू होण्याच्या आत दवाखान्यात पोहोचले पाहिजे म्हणून आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई करत होती. तर बघा या ठिकाणी किती छान सोपं सुटसुटीत उत्तर आपण दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आ. रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले? विद्यार्थ्यांनो, उत्तर. दवाखान्यात चालत जात असताना दिगू रिक्षाच्या समोर आला. त्यामुळे रिक्षावाला दिगूला काहीतरी बोलत होता. दिगूला ऐकू येत नसल्याने तो काही तेथून हालत नव्हता. तेव्हा रिक्षावाला दिगूला बहिरा आहेस की काय असे बोलला. हे रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. प्रश्न ई. वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला? उत्तर. आजीच्या बोलण्यावरून आजीची अवस्था व दिगूचे बहिरेपण वत्सलाबाईंच्या लक्षात आले होते. वत्सलाबाई या मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होत्या. दिगूवर इलाज करता यावा या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला. दिगूवर इलाज करता यावा या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला. पुढील प्रश्न ई. शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला? उत्तर. शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकवत होत्या. हे वत्सलाने आजीला दाखवले. आजी उत्सुकतेने बघत होत्या. बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि मूल बाईसारखेच हसत हसत बोलले हे सर्व पाहून आजीला आनंद झाला. प्रश्न उ. मूकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले? चला विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर. आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखांची जाणीव झाली होती. मूकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात विचार आला, आपल्याही खेड्यात अशी मूकबधीर शाळा काढली तर? कष्टाने जमवलेली शेती विकून त्या पैशात मूकबधीर मुलांसाठी शाळा काढायचे आजीने ठरवले.
आजीने विचार केला की शाळा झाल्यावर गावातील मुले शाळेत जातील, शिकतील आणि स्वतःच्या पायावर उभी राहतील. विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा, का ते लिहा. त्यातील प्रश्न पहिला, आजी शहरात गेली. तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न 2 मार्क्सला परीक्षेमध्ये विचारले जातात. आजी शहरात का गेली, आजी वत्सलाबाईंच्या घरी का गेल्या, हे असे टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर त्यातला प्रश्न पहिला, आजी शहरात का गेली. तर याचं उत्तर दिलेलं आहे, दिगूच्या बहिरेपणावर चांगला इलाज करता यावा म्हणून आजी शहरात गेली. तर एका वाक्यातच याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न दुसरा, आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली. का गेली हे विचारलेलं आहे आणि याचं उत्तर, शहरातील दवाखाना बंद होता. या ठिकाणी पाऊस आहे, पाऊस कोसळत होता. अशा परिस्थितीमध्ये वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला. उद्या मी तुम्हाला जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल. या वत्सलाबाईंच्या कथनावर त्या मोहात पडल्या आणि आजी वत्सलाबाईंच्या घरी गेल्या. प्रश्न तिसरा, आजीने गावात शाळा काढायचे ठरवले. चला तर याचं उत्तर काय आहे, आजीला नातवाच्या दुःखावरूनच सर्व मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. त्यामुळे जर आपल्या गावात शाळा काढली तर तिथल्या मुलांना शिक्षण घेता येईल, म्हणून आजीने गावात शाळा काढण्याचे ठरवले. चला विद्यार्थ्यांनो, त्यातील प्रश्न चौथा, वत्सलेने आजीला शाळेत नेले किंवा वत्सलाबाईंनी आजीला शाळेत नेले. तर उत्तर, मुकबधीर मुलांच्या शाळेतील मुलांवर होणारे उपाय आजीने प्रत्यक्ष पहावे आणि दिगूला या शाळेत ठेवावे या हेतूने वत्सलेने आजीला शाळेत नेले. आता पुढील प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. तर त्यातला प्रश्न पहिला, वत्सलाबद्दल 5 ते 6 ओळी लिहा. तर उत्तर बघा, वत्सला ही मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. ती अत्यंत आनंदी आणि हसऱ्या स्वभावाची होती. ज्याप्रमाणे बोलकी मुले आनंदाने जीवन जगतात, त्याच प्रकारचे आनंदी जीवन ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे आणि मुकेपणाचे दुःख आले आहे, त्यांच्यातील सत्व जागवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवायचा निर्धार पक्का करून वत्सलाने मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. दुसरा प्रश्न, या पाठाला नवा पैलू हे शीर्षक आहे, ते योग्य कसे हे थोडक्यात लिहा. उत्तर, आपल्या गावातील मुलांसाठी देखील अशा प्रकारची शाळा असावी असा विचार आजीच्या मनात आला. त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी कष्टाने कमवलेली शेती विकण्याचा निर्धार त्यांनी केला. आजीच्या मनातील ही उदात्त भावना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू दर्शवते, म्हणून नवा पैलू हे शीर्षक योग्य आहे. तिसरा, आजीच्या थोर विचारांबाबत 5 ते 7 ओळी लिहा. उत्तर आहे विद्यार्थ्यांनो, आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखांची जाणीव झाली होती. मुकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात विचार आला
आपल्याही खेड्यात अशी मूकबधीर शाळा काढली तर कष्टाने जमवलेली शेती विकून त्या पैशात मूकबधीर मुलांसाठी शाळा काढायचे आजीने ठरवले. आजीने विचार केला की शाळा झाल्यावर गावातील मुले शाळेत जातील, शिकतील आणि स्वतःच्या पायावर उभी राहतील असे विचार आजीच्या मनात आले. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर हे आपण अशा प्रकारे दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. खंत वाटणे. उत्तर बघा, याचं वाक्य काय केलेलं आहे. छोट्याशा कारणावरून आपण मित्रावर रागावलो याची सीमाला खंत वाटली. दिडमूड होणे. याचं वाक्य काय येणार. कोकणाचे निसर्ग सौंदर्य पाहून राम दिडमूड झाला. स्वाभिमान. वाक्य काय आहे. राजवर्धन खूप स्वाभिमानी मुलगा आहे. पुढचं आहे विश्वासाचे हास्य फुलणे. बाबांनी रमाकांतचे कौतुक करताच त्याच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फुलले. पुढे दिलेला आहे पक्का निर्धार करणे. उत्तर आणि त्याचं वाक्य. परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा सर्वेशने निर्धार केला. पुढे दिलेला आहे धक्का बसणे. तर याच्यावरचं वाक्य येणार. दादाच्या गाडीला झालेल्या अपघाताची बातमी ऐकताच आईला धक्का बसला. पुढचा आहे नेक्स्ट जाणीव होणे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होत जाते. आणि त्यानंतर आहे थक्क होणे. तर वाक्य बघा. सर्कशीतील चित्तथरारक कसरती पाहून सर्व प्रेक्षक मंडळी थक्क झाली. तर ही जी वाक्य बनवलेली आहेत अगदी व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या. चला तर या पाठाचा हा जो स्वाध्याय होता हा स्वाध्याय संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सहज शिक्षण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.